तर मंडळी कोणाला दिसून येत नाही, पण रोज एक मेंटल लढाई आपण लढत असतो. स्वतःसोबत, लोकांच्या नजरेसोबत, लोकांच्या बोलण्यासोबत. जेव्हा आपण ओव्हरवेट असतो, कोणीतरी येऊन म्हणतं की तुझं वजनच किती वाढलेलं आहे, तुझं पोटच किती सुटलेलं आहे, किंवा जेव्हा आपण स्वतःला आरशामध्ये बघतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की हे वाढलेलं पोट, ही सुटलेली पोटाची चरबी, हे वाढलेलं वजन कमी होणार तरी कधी? का असंच आयुष्य घालवायचं आहे या वाढलेल्या वजनासोबत? हा प्रश्न कायमच आपल्याला सतावत असतो जेव्हा वजन हे अनावश्यक वाढलेलं असतं. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून मी देखील गेलेली आहे. पण मी स्वतः माझं अगदी घर बसल्या 30 किलो वजन कमी केलं. उन्हाळा देखील होता आणि तेव्हा मी फॉलो केला उन्हाळी डाएट प्लॅन, समर डाएट प्लॅन. अगदी घरातलंच अन्न योग्य त्या वेळेवर घेतलं, योग्य त्या प्रमाणामध्ये घेतलं आणि अगदी घर बसल्या मी माझं 30 किलो वजन कमी केलं. तसेच मी जेव्हा माझ्या क्लायंट्सला पर्सनलाइज डाएट प्लॅन देते आता या समरमध्ये, तेव्हा देखील मी त्यांच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करत असते आणि कित्येकांना अगदी आठवड्यामध्ये फरक दिसतो, अगदी किलोमध्ये. आणि त्याच गोष्टी, तोच डाएट प्लॅन मी तुमच्यासोबत इकडे शेअर करणार आहे, तेही अगदी फ्रीमध्ये. तर मंडळी, तुम्हीच फक्त या प्रॉब्लेममध्ये नाही आहे की तुम्हाला असं वाटेल की फक्त माझंच वजन वाढलेलं आहे का. तर यामधून अजून कित्येक लोक जात आहेत, कित्येकांचं वजन हे वाढलेलं आहे. पण आता गरज आलेली आहे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची. आत्तापर्यंत तुम्ही जे काही दुर्लक्ष केलेलं आहे, पण आता वेळ आलेली आहे स्वतःच्या स्वास्थ्याला खरंच सिरियसली घ्यायची. आणि तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला म्हणजे तुम्ही ऑलरेडी पहिलं पाऊल उचललेलं आहे वजन कमी करण्यासाठी. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोपा आणि प्रभावी असा डाएट प्लॅन की जो तुम्ही अवघे महिनाभर फॉलो केल्यामुळे महिन्यामध्येच तुम्हाला दिसणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. हो मंडळी, ह्या आधी देखील मी खूप सारे डाएट प्लॅन शेअर केले. 1 मील अ डे डाएट प्लॅन, इंटरमिटंट फास्टिंग डाएट प्लॅन, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन. आणि मग आता मला कमेंट्स आला की मॅडम आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर उन्हाळी स्पेशल असा डाएट प्लॅन घेऊन या. म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मंडळी, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, ह्या आधीच्या व्हिडिओना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज पाहून, आपल्याकडून पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन वजन कमी होत आहे. तुमच्या कमेंट्स पाहून, तसेच तुमचे मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. म्हणूनच हा मी प्रभावी व्हिडिओ, प्रभावी डाएट प्लॅन अगेन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपली उन्हाळी स्पेशल समर डाएट प्लॅन. तर मंडळी, माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना माझे 5 गोल्डन रूल आहेत, ते देखील तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तर आपण डाएट प्लॅन फॉलो करत असतो, कित्येक वेळा तुम्हाला देखील असा अनुभव येत असेल की कुठलाही डाएट फॉलो केला पण लवकर रिझल्ट दिसत नाही, कारण तुम्ही त्यासोबतच गरजेचं आहे ते म्हणजे हे 5 गोल्डन रूल फॉलो करणं. आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल. सो या डाएट प्लॅन सांगण्याआधी तुम्ही हे गोल्डन रूल देखील ऐका, लिहून घ्या हवं तर. सगळ्यात पहिलं म्हणजे दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. अक्षरशः बाटल्या भरून ठेवा आणि ज्या वेळेवर मी तुम्हाला खायला सांगितलेलं आहे तो वेळ सोडून, त्या आहाराची वेळ सोडून मध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा भरपूर असं पाणी प्या. दुसरा गोल्डन रूल ते म्हणजे इथून पुढे ॲटलिस्ट तुम्ही 45 मिनिटं तरी वॉक करणार आहात. तुम्हाला जर व्यायाम करायला जमत नसेल, जिमला जायला जमत नसेल, पण ॲटलिस्ट तुम्ही वॉक करू शकता तर नक्कीच करू शकता. 45 मिनिट्स वॉक करणं गरजेचं आहे. नेक्स्ट गोल्डन रूल ते म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमचा आहार हा फिक्स टायमिंगवर घेणार आहात. मग ब्रेकफास्ट असो, लंच असो, फिक्स टायमिंग ठेवा. नेक्स्ट गोल्डन रूल ते म्हणजे इथून पुढे तुम्ही ॲटलिस्ट 7 ते 8 तासाची झोप घेणं गरजेचं आहे. काही लोकांना असं वाटतं की मी डाएट फॉलो करतोय पण मी झोप व्यवस्थित तुमची नसते. 1 वाजता झोपायचं, 12 वाजता झोपायचं, पण याचा देखील आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. आपल्या शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन हा पूर्णपणे बिघडून जातो आणि म्हणून देखील आपल्या शरीरामध्ये चरबीही साठवत राहत असते. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट करा पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम होणार आहे वजन वाढीवरती. आणि नेक्स्ट आणि खूपच इम्पॉर्टंट रूल असा आहे की इथून पुढे रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. अक्षरशः 7च्या आतमध्येच जेवण करून घ्या आणि मग काहीही आहार घ्यायचा नाही. पण जॉबला जात असाल, कामानिमित्त बाहेर जात असाल तर घरी या आणि आल्या आल्या तुमचं जेवण करा. तर म्हणजे आता आपण दिवसाची सुरुवात करणार आहोत ते म्हणजे आपली मॉर्निंग फॅट कटर ड्रिंकने. खूपच प्रभावी आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देते, कुठलाही घेऊ शकता किंवा आलटून पालटून देखील घेऊ शकता. असं सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे ते म्हणजे चिया सीड्स विथ लेमन. तुम्ही पाणी कोमट करायला ठेवायचं आणि चिया सीड्स तुम्ही भिजत घालायचे रात्री आणि सकाळी ते 1 चमचा चिया सीड कोमट, मोठा ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकायचे, अर्ध लिंबू पिळायचं आणि ते तुम्ही घेणार आहात. यामुळे सकाळी तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होणार आहे, तुमच्या शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर जाणार आहे, तुमचा
तुमचा मेटाबॉलिझम वाढणार आहे, दिवसभर तुम्हाला क्रेविंग देखील होणार नाही. इतकी इफेक्टिव्ह आहे चिया सीड्स विथ लेमन. हा झाला आपला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता जिरा वॉटर. जिरं हे जिरवतं, ते देखील खूपच इफेक्टिव्ह असतं. रात्री 1 चमचा जिरं 1 मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं, सकाळी तेच पाणी तुम्ही उकळायचं, कोमट झाल्यावर गाळून तुम्ही ते पाणी घेऊ शकता. सो ह्याच्यातला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही घ्यायचा सकाळी उठल्या उठल्या अनाशा पोटी, अगदी ब्रश करायच्या देखील आधी. त्यानंतर आपण करणार आहोत आपला ब्रेकफास्ट. सो ब्रेकफास्टचे देखील तुम्हाला मी इकडे 3-4 ऑप्शन्स देते, त्यातला कुठलाही ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. ते ऑप्शन्स तुम्ही आलटून पालटून देखील घेऊ शकता. सो सगळ्यात पहिलं ऑप्शन्स ते म्हणजे आता मस्तपैकी उन्हाळा सुरू झाला तर तुम्ही मस्तपैकी मँगो स्मूथी देखील घेऊ शकता. मँगोज घ्यायचे आणि त्याची मस्तपैकी स्मूथी करून घ्यायची. आता ती बनवायची तरी कशी त्याचा आपण व्हिडिओ बघू. सो अशा प्रकारे आपण एक मँगो घ्यायचा कट करून, तो मिक्सरमध्ये टाकायचा, थोडा बर्फ टाकायचा, 2 चमचे दही त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हॅनिला पावडर टाकणार आहोत आणि ही अगदी हेल्दी प्रोटीन रिच स्मूथी रेडी आहे. सो आता स्मूथी ब्रेकफास्टला घेतली की तीच खूप हेवी होते, मग बाकी काही घ्यायचं नाही. झाला तुमचा नाश्ता. दुसरा नाश्त्याचा ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता पालक पनीर पराठा. मस्तपैकी तुम्ही पराठा करता पालकचा, 2 छोटे पराठे घ्यायचे, चटणी सोबत खायचे, विकतची चटणी नाही तर घरातलीच चटणी, आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी पनीर ॲड करायचं आणि पालक पनीर पराठा तुम्ही सकाळी नाश्त्याला घेऊ शकता. नेक्स्ट ऑप्शन ते म्हणजे नाश्त्याला तुम्ही व्हेजिटेबल ओट्स घेऊ शकता. एवढे बाउल भरून ओट्स घ्यायचे, खूप साऱ्या ज्या घरामध्ये भाज्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये ॲड करायच्या आणि मस्त व्हेजिटेबल ओट्स घ्यायचे. किंवा तुम्ही नुसते ओट्स घेऊ शकता आणि ओट्स विथ तुम्ही फ्रूट्स देखील घेऊ शकता, की आता जे जे फ्रूट्स अवेलेबल आहेत ते फ्रूट्स घ्यायचे, त्याच्यावर तुम्ही चिया सीड्स टाकू शकता, मिक्स सीड्स देखील टाकू शकता आणि मस्तपैकी बाउल भरून तुम्ही ओट्स विथ फ्रूट्स देखील घेऊ शकता. हे खूपच हेल्दी ऑप्शन्स आहेत आणि हे सगळं बजेट फ्रेंडली देखील आहे. त्यानंतर आपण करणार आहोत आपला लंच. पण कधी कधी काय होतं की 11 वाजता आपल्याला भूक लागू शकते. सो मिड मॉर्निंग स्नॅक देखील महत्त्वाचा असतो. पण आता उन्हाळा चालू आहे, सो मिड मॉर्निंगला मी तुम्हाला ऑप्शन्स देते. ते म्हणजे मस्तपैकी तुम्ही लस्सी घेऊ शकता, त्याच्यामध्ये मस्तपैकी तुम्ही मिंट पुदिना टाकू शकता आणि मस्तपैकी ग्लास भरून तुम्ही लस्सी प्यायची. त्याच्यामध्ये अजिबात साखर नाही आणि अजिबात मीठ नाही. मग डिरेक्टली त्यानंतर आपण करणार आहोत आपलं दुपारचं जेवण. पण जर तुम्हाला लस्सी नको असेल तर तुम्ही मग ग्रीन टी, ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता. कशामध्येही दूध नाही आणि कशामध्येही साखर नाही. आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं तर आपण हे नक्कीच करू शकतो. तर मंडळी, हा डाएट प्लॅन मी तुम्हाला पूर्ण सांगतेच, पण जर तुम्ही एक महिना हे करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिना फॉलो करून बघणार आहे. तर म्हणजे दुपारच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठरवा आणि त्या वेळेवरच दुपारचं जेवण झालं पाहिजे. सो सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता व्हेजिटेबल पुलाव. म्हणजे जेवढ्या आपल्याकडे भाज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या घ्यायच्या आणि त्याचा मस्तपैकी पुलाव करायचा. तांदूळ किती घ्यायचे, आपल्या मुठीमध्ये जेवढे बसतील तेवढेच तांदूळ घ्यायचे आणि त्याचा मस्तपैकी पुलाव करायचा आणि बास तेवढा पुलाव तुम्ही खाणार आहात आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात एवढं बाउल भरून सॅलेड. मग बाकी काहीही घ्यायची गरज नाही. दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता व्हेजिटेबल कबाब. आता तो बनवायचे तरी कसे त्याचा व्हिडिओ आपण बघू. सो आपण बाउल भरून मिक्स चणे घेणार आहोत आणि ते आपण भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर आपण सकाळी ते मस्तपैकी मिक्सरमधून काढून घ्यायचे. त्यानंतर आपण 2 हिरव्या मिरच्या, 1 कांदा हा मिक्सरमधून काढायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम मसाला, हळद टाकायची आणि ते मिश्रण एकत्र झाल्यानंतर आपण हा मसाला देखील त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि हाताला थोडंसं तेल लावून आपण ह्याचे मस्तपैकी कबाब बनवून घ्यायचे आणि ते अगदी कमी तेलामध्ये आपण पॅनवरती भाजणार आहोत. हे खूपच हेल्दी आणि प्रोटीन रिच आहे. तर मंडळी, नेक्स्ट ऑप्शन असं आहे की तुम्ही घेऊ शकता मूग डाळीचा डोसा. म्हणजे हिरवे मूग भिजत घालायचे आणि त्याचे मस्तपैकी 2 डोसे विथ चटणी आणि विथ सॅलेड असं तुम्ही घेऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये. दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये मग तुम्ही पुलाव घ्या, कबाब घ्या किंवा तुम्ही मी जसं सांगितलं तसे मूग डाळीची धिरडी घ्या, पण सोबतच ह्याच्यातला कुठलाही एक ऑप्शन घेतला पण सोबतच एवढं बाउल भरून सॅलेड घेणं गरजेचं आहे. आणि आधी सॅलेड खायचं आणि त्यानंतर दुपारचं जेवण घ्यायचं. त्यानंतर झालं आपलं दुपारचं जेवण झालं, हेच आपलं पोटभरीचं आहे. शेवटी आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये. त्यानंतर 5 वाजता मिड इव्हिनिंग स्नॅकला जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही 20 ग्रॅम रोस्टेड मखाणे घेऊ शकता. मस्तपैकी मखाणे रोस्ट करायचे, बटरमध्ये करा किंवा 1 चमचा तुपामध्ये रोस्ट करा. त्याच्यामध्ये तुम्ही काळी मिरी पावडर देखील टाकू शकता आणि 20 ग्रॅम रोस्टेड मखाणे तुम्ही घेऊ शकता आणि सोबतच मग ब्लॅक कॉफी, ग्रीन टी घेऊ शकता. तर मंडळी, आता आली डिनरची वेळ. रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यायचं तर इकडे देखील मी तुम्हाला प्रभावी असे 4 ऑप्शन दिले. ते सगळे ऑप्शन, हा सगळा आहार, हा पूर्ण डाएट प्लॅन खूपच इफेक्टिव्ह आहे. तुम्ही फक्त करून बघा. अवघ्या
आठवड्यामध्येच, अवघ्या 7 दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक हा नक्कीच दिसणार आहे. आणि सोबतच आपले 5 गोल्डन रूल्स देखील तुम्हाला फॉलो करायचे आहेत. सो रात्रीच्या जेवणामधला सगळ्यात पहिला ऑप्शन्स आहे ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता बेसनचं धिरडं. 2 बेसनची धिरडी घ्यायची चटणीसोबत, बाकी काही घ्यायचं नाही. किंवा तुम्ही ओट्सचीला देखील घेऊ शकता. ओट्सचं पीठ येतं किंवा ओट्स आपल्याकडे जे असतात ते देखील भाजून मिक्सरमध्ये काढून तुम्ही त्याची देखील कणिक मळवू शकता आणि त्याचे देखील तुम्ही डोसे बनवू शकता. सो एक तर तुम्ही ओट्सचं धिरडं घ्यायचं किंवा तुम्ही बेसनचं धिरडं घ्यायचं किंवा तुम्ही कुठलंही घेणार आहात सूप. तर म्हणजे कुठलंही सूप घ्या, पालक सूप घ्या, टोमॅटो सूप घ्या, कॅरेट सूप घेऊ शकता किंवा मिक्स व्हेजिटेबल सूप देखील घेऊ शकता. सो असे हे रात्रीच्या जेवणाचे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही आलटून पालटून रात्री घेणार आहात आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. त्यानंतर झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही घेणार आहात अगेन गरम पाणी. हो, झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी परत एकदा गरम पाणी प्यायचं, कोमट पाणी प्यायचं आणि त्यानंतर झोपायचं. फक्त तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करून बघा आणि मला इकडेच तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा, जसे माझे बाकी व्ह्युअर्स देखील सांगतात की त्यांच्या वजनामध्ये किती फरक झालेला आहे ते. तर मंडळी, तुम्ही जर हा समर स्पेशल डाएट प्लॅन फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करून बघणार आहे. तसेच मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाही आहे, त्यांच्यासोबत देखील हा आपला उन्हाळी स्पेशल डाएट प्लॅन शेअर करा. म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाही आहे, गरज आहे ते म्हणजे सातत्याची, कन्सिस्टन्सी गरजेची आहे, पॉझिटिव्हिटी गरजेची आहे आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तसेच मंडळी, कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा कुणीही दिलेले उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या, कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.